मेढा-पाचवड रस्त्यावर ठेकेदाराचा मनमानी कारभार कामगारांच्या जीवावर उठल्याचे बघायला मिळाले। सध्या या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून यासाठी लागणाऱ्या साहित्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक लोड भरल्याने अपघात झाल्याची घटना आज घडली आहे। यामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आलेले आहे। दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये अधिक लोड भरून कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली आहे। नंबर किधर है इस ट्रैक्टर का? काम तू क्यों कर रहा है? ठीक लगे, ये अच्छा लगता है क्या? अगर इसकी जान गई सोनगाव गावाच्या नजदीक जो ह्यामधून जो रस्ता चाललेला आहे त्या रस्त्यावरून जात असताना एक दुर्घटना समोर आली। हा ट्रॅक्टरवर दुर्दैवाने त्या ड्रायव्हरनं इतका प्रचंड त्याच्यावर लोड टाकलेला आहे की त्या लोड टाकल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्या लोडच्यामुळे ही प्रत्यक्ष जी आहे ही घटना घडली। तो रॉड पूर्णपणे तुटला। ह्याच्यावर कमीत कमी 10 टनाचा लोड टाकलेला आहे। ट्रॅक्टरची क्षमता नसताना एवढा लोड टाकलाय आणि हे प्रकार असे वारंवार इथं घडत असताना आज ह्या ट्रॅक्टरवाला ट्रक ड्रायव्हर पूर्णपणे जखमी झाला। जखमी होऊन त्याला आज हॉस्पिटलमध्ये नेले। याचं इथं रक्त सांडलेलं आहे। त्या असल्या बेदेकारपणे चाललेल्या वाहनांवर इथल्या प्रशासनाचं, पोलीस डिपार्टमेंटचं किंवा RTOचं कसल्याही पद्धतीचं अजिबात लक्ष नाहीये। खरं तर ह्याच्यावर प्रशासनाने पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे। ज्या ओव्हरलोड चाललेल्या गाड्या आहेत त्या त्वरित इथं थांबवल्या पाहिजेत, नाहीतर इथल्या जनतेला हे अत्यंत धोकादायक आहे आणि भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे। तरी प्रशासनाने ह्या संदर्भामध्ये त्वरित दखल घ्यावी आणि ठेकेदारावर या संदर्भामध्ये कडक कारवाई करण्यात यावी। जर ठेकेदार मनमानी पद्धतीचा कारभार करत असेल तर या संदर्भामध्ये प्रशासनानं अत्यंत कठोर भूमिका घेतली पाहिजे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन